उज्ज्वल भारत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर या ठिकाणी काल महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा सार परामर्श अर्थ आणि अनर्थ याच्याबद्दल एक मीमांसा मत स्पष्ट करत आहे। कारण कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भल्या भल्यांचे बुरुज ढासळलेले आहेत आणि ज्यांना अपेक्षाही नव्हती त्यांनाही यश प्राप्त झालेलं आहे। अगदीच देशामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या त्यांच्या सहकार्यांचे मिळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता चालू संघर्ष चालू आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा ऐरावत मिरवत आहे आणि सन्मानाने चालत आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र एकनाथ शिंदे, अजित पवार या त्रयींचा नेतृत्वात महाराष्ट्र एक संघपणे चालत आहे आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष या त्रयींचं राजकारण संपुष्टात येताना दिसतंय। महाराष्ट्राची विधानसभा अतिशय नेत्रदीपक यश प्राप्त करून श्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी ताब्यात घेतली। अगदी तसंच नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळं ते एक नंबरलाच राहिलेले आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थानं हे दोन देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार आहेत। उजव्या हाताला एकनाथ शिंदे आणि डाव्या हाताला अजित पवार दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्ता हे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्याचं कार्य देवेंद्र फडणवीस करत आहेत। जरी त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसेल, सुसूत्रता नसेल, तरीही सत्तेची फळं मात्र हे तिघे मिळून आनंदाने चाखत आहेत। आणि मग निकालाचा परामर्श बघत असताना अभिमन्यू पवार औसा विधानसभा लातूरमधील आमदार आहेत, दुसऱ्यांदा झालेले। एकेकाळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते, परंतु त्यांचा अभ्यास वैचारिकता पाहून त्यांना आमदारकी दिली आणि आमदारकीच्या माध्यमातून आज औसा तालुका जसं पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून फुटून आलेला लातूर तालुका केव्हा जिल्हा झाला हे कळालं नाही आणि मग आता लातूरकरांना एक हर्षोल्लास झालेला आहे की आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून औशाचा कायापालट होतो की काय आणि लातूर जिल्ह्यामधून पुन्हा एक नव्याने उदगीर जिल्हा निर्मिती होते की काय, अशा प्रकारचं विकासित दृष्टी असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनाही त्यांच्या औसा नगर परिषदेवर सत्ता मिळवता आली नाही आणि पूर्वीपासून औसा नगर परिषदेवर नवाबुद्दीन शेख, त्यांचे सुपुत्र डॉक्टर अफसर शेख यांची निर्विवाद सत्ता कायमची होती आणि आजही त्यांची सत्ता कायमची राहिलेली आहे। अजित पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक तिथे प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाच
नगर परिषद राहिलेली आहे. अगदी उदगीरची नगर परिषद देखील अजित पवार गटाने जिंकलेली आहे आणि त्या ठिकाणी एकलहाती जिंकलेली आहे. इकडे आपण अहमदपूरमध्ये पाहिलं तर मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यामध्ये सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि अपवाद म्हणून नगराध्यक्षा भारतीय जनता पार्टीचा आलेला आहे.